हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आहे तो म्हणजे आपला गुरुवारचा जो आता दुसरा गुरुवार झाला माझ्या व्रताचा जो गुरुवार होता, त्याचा दुसरा गुरुवार झाला. त्याचाच हा आजचा व्हिडिओ होता. तो मी आज तुमच्या सर्वांसोबत शेअर करतोय. तर सुंदर असं मला एक वस्तू रिसीव्ह झाली होती Insta पेजवरून म्हणजे Instagramवरून ती गोष्ट मला रिसीव्ह झाली होती. आणि ते म्हणजे सुंदर असं मस्त पारंपरिक असं मस्तानी गुढी वस्त्र आणि सुंदर असं पारंपरिक केळीचं पान, कापडी केळी पान मला रिसीव्ह झालं होतं Instagramवरून. तर सुंदर अशी त्यांनी ना छान मला चिठ्ठीसुद्धा पाठवली होती. मला इतका आनंद झाला, की छान त्यांनी चिठ्ठी वगैरे पाठवली आहे. मला खूप आनंद झाला ते पार्सल बघून आणि अनाईसे ते पार्सल मला गुरुवारीच मिळालं. म्हणून मला आणखीन आनंद झाला, की म्हटलं गुरुवारीच पार्सल आलंय आणि पुढच्याच गुरुवारी आपलं गुढीपाडवासुद्धा आहे. मग पाडव्याचं पण सगळी तयारी मला करायची आहे आणि साफसफाईसाठी पण बऱ्याचशा तर कमी दिवस माझ्याकडे उरले आहेत. आता इथे मोजकंच काहीतरी तुम्हाला दाखवतो, पण पुढे याच्यावरती मी छान एक्सप्लेन केलेलं आहे, की कापड कसं आहे, गुढी वस्त्र कसं आहे, प्रॉपर सर्व गोष्टी मी दाखवलेल्या आहेत तुम्हा सर्वांना. पहा. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आता आजचा व्हिडिओ आपल्याला टॉपिक नक्की काय तुम्हाला नक्की समजलं असेल थंबनेलवरून. लवकरच आपला गुढीपाडवा येतोय आणि गुढीपाडव्यासाठी आधी तर माझी बरीचशी तयारी झाली होती. पण जसे आता डेज पुढे जातायत पाडव्यासाठी. आज 14 तारीख आहे. थोडेच दिवस आहेत. अगदी 5 एक दिवस बाकी आहेत गुढीपाडव्याला. त्याच्यापेक्षा पण कमी होते असतील. आणि त्याच्यातच एक छान असं पार्सल मला रिसीव्ह झालंय आणि ते कुठलं पार्सल आहे ते आता मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. म्हणजे आता मी काय सांगू, खूप छान असं मस्त पार्सल मला ते रिसीव्ह झालंय. मी आहे ना तुम्हाला विचार केलाय की टोटली नाही दाखवणार असू दे. पण आता काय करू म्हटलं दाखवू तुम्ही एक फॅमिली आहात तर शेअर करायला त्यात काय प्रॉब्लेम आहे. तर असं सुंदर पार्सल मला रिसीव्ह झालंय. हे Instagramवर मला रिसीव्ह झालं होतं. मी तुम्हाला दाखवतो की एक्झॅक्टली नक्की काय आलेलं आहे या पार्सलमध्ये आपल्याला. सणांसाठीची खरेदी म्हणाल ना, तर ती अशी खूप सुंदर झाली पाहिजे आणि प्रत्येक सण असा छान खरेदीने झाला पाहिजे असं मला वाटतं. तर मला त्यांच्याकडून ही सुंदर असं मस्त गुढीची साडी रिसीव्ह झालेली आहे. तुम्ही म्हणाल, "काय सुरू आहे दादा? एवढ्या गुढीच्या साड्या आहेत. आधी पण तू 3 गुढ्यांच्या साड्या दाखवल्या होत्या. त्याच्यानंतर 1 गुढीची साडी दाखवली. 4थी काय 5वी गुढीची साडी आहे माझ्याकडे आलेली आहे आणि ही इतकी सुंदर साडी आहे ना, मी काय सांगू. हिच्या प्लेट्स तुम्ही बघा त्यांनी किती छान पाडल्यात आणि खूप गोड आहे ही साडी आणि मला हे प्रचंड आवडलं. प्लस इथे त्यांनी पॉकेट सुद्धा दिले. अशी छान नॉट सुद्धा दिली आहे. त्याच्यातच त्यांनी सुंदर अशी मस्त आंब्याची पानं सुद्धा ह्यांना त्यांनी अटॅच केले. ती पण खूप गोड दिसतात ह्याच्यातून. आणि ओव्हरऑल की ते खूप सुंदर त्याची स्टिचिंग पद्धत पण खूप छान केली आहे. आणि प्लस त्यांच्याकडे ना नऊवारी स्टिचिंगचे क्लासेस सुद्धा असतात. जर तुम्हाला जॉइन करायचं असेल तर प्रॉपर डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि जशी वस्तू सुद्धा अजूनही वेळ गेलेली नाहीये. पण डिलिव्हरी तुम्हाला कदाचित माझ्या मते नाही मिळू शकत लवकर. कदाचित त्यांनी बंद केली असेल. मी त्यांचा नंबर देत नाहीये. पण इन केस तुम्हाला नेक्स्ट इयरसाठी किंवा कधी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाय करू शकता. त्याच्यामध्ये दरवर्षी अशी गुढी वस्तू असतात चांगले. आता हे लेट रिसीव्ह झालं तर मी पण त्याच्यात काही करू शकत नाही. त्यांच्याकडनं कुरिअर यायलाच माझ्यापर्यंत खूप उशीर झाला. मी लवकर पाठवलं होतं, पण कुरिअर येण्यासाठीच खूप उशीर झाला. आणि असं सुंदर हे गुढीचं वस्त्र मला मिळालं आणि ह्याचा रंग ना, तो पण खूप छान दिसतो आणि हेच मी नक्की माझ्या गुढीला लावणार आहे. त्याच्यानंतर आणखीन एक त्यांच्याचकडून मला एक गोष्ट रिसीव्ह झाली स्वामी महाराजांसाठी. ते म्हणजे हे केळीचं पान मला रिसीव्ह झालं त्यांच्याकडनं. ते पण पूर्णपणे असं साडीचं केळीचं पान आहे हे. तुम्हाला ओव्हरऑल असं दिसत असेल खूप छान आहे हे साडी. म्हणजे साडीच आहे ही अखंड. हा काठ आहे साडीचा आणि हा पदर असा तो भाग असतो तो. आणि ओव्हरऑल त्यांनी खूप छान केलंय. ते केळीचं पान कसं असतं की त्या प्रकारे त्यांनी हे बनवलंय आणि खूप छान त्यांनी बनवलंय. मला प्रचंड आवडलं. म्हणजे स्वामींना त्यांनी खास पाठवलंय की ह्याच्यावरती छान आपण नैवेद्य स्वामींचा ठेवू शकतो. म्हणजे असं लिहायचंय त्याच्यावरती ताट जे आपण नैवेद्याचं ठेवतो ना, तर ते ह्याच्यावरती ठेवायचं. ओव्हरऑल त्यांनी हे ना बनवलंय ना, ते खूप छान असं मस्त बनवलंय. तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मला जमलं तर मी देईन त्यांना विचारून. नाहीतर मी नाही शेअर करू शकत. ओव्हरऑल खूप सुंदर आहे.
त्याच्यानंतर मग गुढी वस्त्र आणि छान असं केळीचं पान मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं आणि आता लवकरच आपला गुढीपाडवा येतोय, तर साफसफाईसाठी काहीतरी नवीन असं झालं पाहिजे. नेहमी आता सध्या तरी मला लादी पुसावी लागते काही कारणांमुळे, कारण वर्किंग असतात सर्व, तर त्याच्यामुळे मग खूप प्रॉब्लेम्स होतात. सर्व जर वर्किंग असतील ना, तर मग खूप प्रॉब्लेम होतात. मग घराची साफसफाई वगैरे कोण करणार? तर ते सध्या मला करावं लागायचं आणि खालती सिंपली लादी पुसण्यात मला खूप कंटाळा यायचा. तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं असेल, की मी नॉर्मल आपला जो फडका असतो त्याच्यानेच मी क्लीनिंग करायचो. पण शेवटी माझे पेशन्स संपले आणि मग मला मॉप घ्यावंच लागलं. तर म्हणून हे मी माझ्या इकडनं जे खालती लोकल शॉप्स आहेत, तर तिकडनं घेतलं मॉप हे मला आणि खूप रिझनेबल रेटमध्ये प्लस क्वालिटी वाईज पण मला हे खूप बेस्ट मिळालं आहे. झलक कंपनीचं आहे मे बी ते. हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे, पण मी जे आहे ते तुम्हाला सांगतोय. त्याचं जे पूर्ण कपडा म्हणतोय सॉरी, पूर्ण त्याचं जे प्लास्टिक आहे, त्याच्यानंतर ते मायक्रोफायबर आहे, ते सुद्धा खूप चांगलं वापरलं गेलं आहे आणि त्याला आहे ना छान असं मस्त चाकंसुद्धा आहेत. म्हणजे उचलायची गरज नाही आहे. सिम्पली ढकललं तरी ते आपोआप पुढे जाईल. त्याला छान चाकंसुद्धा आहेत आणि मी आहे ना बरेच दिवसापासून जेव्हापासून मी लादी स्वतः पुसत होतो, तेव्हा तर विचारच करत होते, की मला घ्यायचंच आहे मॉप, स्पिन मॉप. कारण असंच लादी पुसायलासुद्धा पूर्ण परत प्रॉब्लेम्स होतात वगैरे. तर मग म्हणून मग मी म्हटलं, की घेऊच आपण शेवटी काहीतरी थोडी तरी चांगली इन्व्हेस्टमेंट करू आपण आणि घेऊ. तरीही मी बेसिक इन्व्हेस्टमेंट करूनच हे घेतलं आहे. म्हणजे लादी पुसण्यासाठी एवढे आपण 2,000-3,000 जास्त एक्स्ट्राट घालू शकत नाही असं मला वाटलं. कारण आता जर मी याला ₹1,000च इन्व्हेस्ट केलेत, तर ह्याचे पहिले रिव्ह्यू घेऊया. कसं आहे, कशी क्वालिटी आहे वगैरे आणि त्याच्यानंतर अजून बेस्ट जर आता हे लवकर खराब झालं, तर मला नक्कीच ह्याच्यापेक्षा पण चांगल्या ह्याच्यात इन्व्हेस्ट करावं लागेल. पण हे वर्षानुवर्ष टिकेल असं मला वाटतंय, कारण त्याची क्वालिटी तशी आहे. तर हे जो स्पिन मॉपचा जो हे आहे, तर त्याच्याने सुद्धा ते क्लीनिंग मेथड खूप बेस्ट आहे. प्लस त्याच्यासोबतच प्लस त्यांनी जो टम्बलर दिला आहे, म्हणजे हा जो टब दिला आहे, तर तो सुद्धा खूप चांगला त्यांनी प्रोव्हाईड केला आहे. म्हणजे ते जे प्लास्टिक वगैरे आहे ना, त्याची क्वालिटी खूप बेस्ट आहे. जेव्हा मी घ्यायला गेलो होतो ना, कालच आणला होता मी ह्याला, म्हणजे शुक्रवारी ह्याला मी घेऊन आलो होतो रात्री संध्याकाळच्या आसपास. तर मी आणि माझी आई गेलो होतो. आम्ही दोघंच जण गेलो होतो ही गोष्ट बघायला, की मिळतोय का, कुठे, कसं काय, बघूया काय कसं आहे. मी ऑनलाईन पण चेक केले, पण ऑनलाईनचे काय काय रेटिंग्स नीट नव्हते. प्लस क्वालिटी वाईज पण तो मला थोडं डक वाटत होतं. तर म्हटलं आपण शेवटी ऑफलाईनच चेक करू. ऑफलाईन बघून घेतलं ना, तर खूप बरं पडेल. तर म्हणून मला हे एक मिळालं आणि खरं सांगू क्लीनिंग खूप चांगलं केलं आहे त्यांनी. आणि ह्याच्या पुढचे पण जर काही रिव्ह्यूज असतील ह्याच्याबद्दल, तर मी ती तुम्हाला नक्की देईन. का आता फर्स्ट डे आहे म्हणून त्याने चांगलं क्लीनिंग केलं आहे. पण ह्याच्यापुढे जर त्यांनी नाटकी करायला सुरुवात केली, तर मी तुम्हाला नक्की ह्याच्याबद्दल सांगेन. पण मला वाटत नाही की काय होईल, कारण चांगलं आहे, गॅरंटेड आहे. प्रॉडक्ट पण खूप सुंदर आहे. प्लास्टिक म्हणा किंवा त्याचं मायक्रोप्लास्टिक म्हणा, ते सर्व गोष्टी याच्यात बेस्ट आहे. ओव्हरऑल खूप पूर्ण प्रॉडक्ट बेस्ट आहे असं मला वाटलं आणि त्याचं स्पिनिंग करण्याची पद्धत पण खूप छान आहे. स्पिन पण खूप पटकन होतं. जास्त पण एकदम पण स्पिन होत नाही. जर तुम्हाला एकदमच सुका कपडा असा करायचा असेल, तर मग त्याला थोडासा इश्यू आहे. त्याच्यानंतर मी त्याला तुम्ही म्हणाल, की सारखं त्याला का पाय तू असं लावून हे करतो? कारण ना, आता ते नवीन आहे, तर त्याचा जो रॉड आहे, तर तो त्याचा जो मेन पुढचा टक आहे ना, तो टाईट आहे. तर तो मला लूज करावा लागेल. म्हणजे ते पूर्ण असं नीटनेटकं होईल. नाही तर मला ते पायानेच मग करत राहावं लागतं. मग काही उपयोग नाही. आपली शेवटी मेहनत यामध्ये जातेच आहे शेवटी किती काही झालं तरी. आणि लादी पुसताना मी तर नेहमी एका ठिकाणी 3दा फडकं आपण जेव्हा फडक्याने पुसतो तेव्हा 3दा पुसतो. म्हणजे एकदा पूर्ण ओलं, त्याच्यानंतर एकदम मीडियम ओलं आणि लास्टला पूर्ण कोरडा कपडा जो असतो किंवा मॉप आहे तर तो मारतो. अशा प्रकारे मग मी पूर्ण प्रॉपरली 3 वेळा करतो. माझी शॅडो तुम्हाला तिकडे दिसत असेल, की मी ते स्पिन करत होतो. ते मी शूट करायचं राहिलं माझ्याकडनं. पण प्रॉडक्ट खूप छान आहे, वर्थ इट आहे अमाउंटच्या नुसार आणि हे मी 1000 अंडर घेतलं आहे. पूर्णच आहे, छान आहे, बेस्ट आहे प्रॉडक्ट. कडेकडेने सुद्धा नीटनेटकं क्लीन करण्याचं काम करतं आहे आणि ह्याच्यावरती ना तुम्हाला ते सिंगलसुद्धा पेअर एक फ्री भेटतो. जसं की आता तुम्ही बघितलं खूप छान मस्त आता माझी लादी पुसून झालेली आहे. पूर्ण मस्त डीप क्लीन झालेलं आहे आणि छान त्याने क्लीनिंग केलेली आहे. जर तुम्ही आता हे मी घेतलंय ना स्पिन मॉप, ते मी ऑफलाईन परचेस केलंय. जसं सेम जर तुम्हाला तिथे कुठे मिळत असेल, तर तुम्ही नक्की घेऊ शकता. बेटर प्लास्टिक आणि बेटर क्लीनिंगमध्ये मला ते खूप छान वाटलं.
प्लास्टिक सुद्धा खूप चांगलं जाडजूड आहे. त्याची क्वालिटी पण खूप बेस्ट आहे. आता पुन्हा पुन्हा मी तेच नाही बोलत बसत. नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तेच ऐकून तुम्हाला सुद्धा नक्कीच कंटाळा येईल. आणि तर मला तुम्हाला सोनं एक सांगायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे काल मी व्हिडिओ शेअर केला होता प्रगट दिनासाठी, की स्वामींची वस्त्र मी कुठून घेतली, स्वामींच्या वस्त्रासाठी आपण कोणाला कॉन्टॅक्ट केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये मी ममता जोशी ताईचा नंबर दिला होता, शेअर केला होता. तर त्याच्यावरती मला 2-3 कमेंट्स सुद्धा आल्या आणि प्लस मला त्याच्यापेक्षा जास्त Instaला डीएम्स आले, की ममताताई फोन उचलत नाहीये, ममताताई मेसेजला रिप्लाय करत नाहीये. तुमचेच ऑर्डर्स ती कशी घेते? तुम्ही एवढे युट्यूबर आहात, तुम्ही YouTubeवर व्हिडिओज करता म्हणून ती तुमचे ऑर्डर्स घेते का? अक्षरशः एकाने तर असं सांगितलं, की तुम्ही जास्त पैसे ताईला चार्जेस करतात का त्याच्यामुळे तुमची ऑर्डर तुम्हाला लवकर रिसीव्ह होते, प्लस तुम्हाला लवकर आणि चांगलं बनवून मिळतंय. तर असं काहीही नाहीये. ममताताई एकही असं मी तर म्हणेन, की काहीच ती एक्स्ट्रा चार्जेस वगैरे घेत नाही. जे तिचे चार्जेस आहेत, जसे तिचे वस्त्रांच्या ह्याच्यानुसार जे चार्जेस तेच ती सांगते. प्लस तुमचे शिपिंगला वगैरे जेवढे बसतील तुमच्या एरियानुसार, तर तसंच ती सांगते. आम्हाला म्हणजे आम्ही युट्यूबर्स आहोत म्हणून आमची ऑर्डर लवकर येते असं नाहीये. आम्ही सुद्धा बरेच दिवस आधी तिला ऑर्डर दिली होती आणि ती कशी बनवणारी ह्या सर्व गोष्टी एकटी ती बिचारी ताई बनवते आणि काय होतं माहितीये असं एकट्याने ते काम तुम्ही बघितलं तुम्ही 2.5 इंचाच्या मूर्त्या सांगा, 3 इंच मोठ्या मूर्तीचं असेल ते पटकन होऊन जातं. आणि ममता ताईचं सुद्धा YouTube चॅनल आहे. त्याच्यावरती तुम्ही बघा ममता ताई त्यामध्ये स्वतः सुद्धा सांगते, की त्याच्यातून खूप ओव्हरऑल खूप वेळ जातो बनवायला जेव्हा तुम्ही जाता ना ते अशा वस्तू. खूप वेळ जातो. वस्त्रांचं तर ओके होऊन जातंय. फक्त शिलाई मधली वस्त्र डन आहे. मग मुकुट म्हणा, फेटा म्हणा, कंठा टोपी म्हणा, त्याच्यानंतर मग जी मल्हारी टोपी आहे ती म्हणा, पेशवाई टोपी म्हणा, त्यांना खूप वेळ जाणार आहे. तर ताईला आपण वेळ दिला पाहिजे बनवण्यासाठी आणि ताईने तिच्या कालच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलं होतं, की ताईने सांगितलंय, की जर तुम्ही प्रगट दिनासाठी तिच्याकडे ऑर्डर देत असाल, तर नका देऊ. जर का ती तुम्हाला रिसीव्हच नाही झाली, तर मग तुम्ही तिलाच दोष देणार, की आमची ऑर्डर आम्हाला लवकर मिळत नाहीये. काय अशी सर्व्हिस असते का? त्यापेक्षा आता देऊ नका. आता स्वामींची लगेच पुढच्याच महिन्यात माझ्यामध्ये पुण्यतिथी सुद्धा आहे. त्याच्यासाठी तुम्ही आतापासूनच ऑर्डर देऊन ठेवा. जेणेकरून जर साइजमध्ये काय कंप्लेंट असेल, तर तुम्ही रिटर्न करून तेच तसं प्रॉडक्ट हे करून तुम्ही ते ममताताईशी तुम्ही बोलून घ्या. पण मग तुमच्याकडे वेळ राहतो. पुढच्या महिन्यात पुण्यतिथी आहे. आता गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपलं स्वामीचा प्रगट दिवस आहे. तर गुढीपाडव्याच्यासाठी पण ताईकडे खूप ऑर्डर असतील. पण पूर्ण स्ट्रेस येतो तिच्यावरती, ताईवरती, बिचारीवर. ती एवढं सगळं कसं हँडल करू शकते. आता एवढ्याशा गोष्टी हँडल करायला आपलीच नाकीनऊ येतात. तर ती एवढी मोठी आहे. तर तिला त्या सर्व गोष्टी कशा हँडल ती करू शकते. तर आणि त्या खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. बनवणं नाजूक काम आहे. तर प्लीज तिला वेळ द्या. मी स्वतः तुमच्याकडे तुम्हाला स्वतः सांगतो, की प्लीज ताईला वेळ द्या. तिला ब्लेम करू नका, की लवकरात लवकर दे किंवा सारखंच देत जा किंवा पटापटा दे. अशी सर्व्हिस नाहीये. विचित्र सर्व्हिस आहे. तुम्ही मोठी माणसं, तुम्ही छोटी माणसं असं काही नाहीये. स्वामी पण त्यांच्या भक्तांनी कधी भेदभाव करणार नाही. त्यांचे भक्त सुद्धा काही भेदभाव करणार नाही. तर जे आहे तसं आहे तेच मी तुमच्यापर्यंत शेअर केलेलं. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.